नमस्कार विद्यार्थी मित्र हो. माझ्या मेघा भारती या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्ता आपण जे प्रश्न आणि उत्तरं आहेत आरोग्य भरतीशी संदर्भात त्याचा पुढील भाग या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा प्रश्न काय आहे. प्रोटॉन हा डॅश डॅश असतो, त्यासाठीचे 4 ऑप्शन्स मी दिले आहेत. धनप्रभार, ऋणप्रभार, प्रभार नसतो यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 1 धनप्रभाराचं. प्रोटॉन हा धनप्रभारित असतो, म्हणजे त्यात पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात. पुढचा प्रश्न बघा. अल्फा कणांचा शोध कोणी लावला? ऑप्शन्स आहेत रुदरफोर्ड, जे जे थॉम्सन, आईन्स्टाईन, मादाम क्युरी. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 1 रुदरफोर्ड असं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या डॅशडॅशनुसार केली जाते. ऑप्शन्स आहेत अणुवस्तुमान, न्यूट्रॉनची संख्या, अणुअंक आणि गुणधर्म. तर बघा याचे उत्तर येते अणुअंक असे. अणुअंक जे आहे ते आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या अणुअंकानुसारच होत असते. पुढचा प्रश्न बघा. आवर्त सारणीतील कोणत्या गणातील मूलद्रव्य पी खंडामध्ये येतात? ऑप्शन्स बघा 13 ते 18, 1 ते 2, 3 ते 12 आणि यापैकी नाही. याचे उत्तर येते पर्याय 1 13 ते 18 असे. पुढचा प्रश्न बघा. सर्व मूलद्रव्य धातू कोणत्या खंडामध्ये येतात? एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड. तर याचे उत्तर येते पर्याय सी डी खंड असे. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या अधातूला चकाकी असते? पर्याय आहेत हिरा, ग्रॅफाइट, ब्रोमिन, आयोडीन. तर याचं उत्तर येते ऑप्शन बी ग्रॅफाइट असे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? ॲल्युमिनियम, सिलिकॉन, लीड, कॅल्शियम. तर याचं उत्तर येते सिलिकॉन असे. बघा ॲल्युमिनियमची संज्ञा आहे Al, सिलिकॉनची Si, कॅल्शियमची Ca. तर हे लक्षात ठेवायचं आहे अधिक माहितीसाठी. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. खालीलपैकी ॲल्युमिनियमची धातुके कोणती? ऑप्शन्स आहेत बॉक्साईट, क्रायोलाइट, फेल्डस्पार, वरील सर्व. याचे उत्तर येते पर्याय 4 वरील सर्व. बॉक्साईट, फेल्डस्पार, क्रायोलाइट हे जे आहेत ते ॲल्युमिनियमची धातुके आहेत. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या धातुकामध्ये तांबे लोखंड आहेत? मॅल्साईट, चाल्कोपायराइट, चाल्कोसाईट, अझुराईट. याचे उत्तर येते ऑप्शन बी चाल्कोपायराइट असे. पुढचा प्रश्न बघा. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तांबे, ॲल्युमिनियम, सिल्वर, जस्त. याचे उत्तर येते जस्त हा जो आहे तो धातू जे असतात लोखंडाचे ते गंजण्यापासून रोखतो. पुढचा प्रश्न आहे. फिनॉल हे डॅश डॅश असते? ॲरोमॅटिक संयुग असते, ॲलिफॅटिक संयुग आहे, हेट्रोसायक्लिक संयुग आहे आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचे उत्तर येते ॲरोमॅटिक संयुग आहे. फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे. पुढचा प्रश्न बघा. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? ऑप्शन्स बघा मिथिलामाइन, मिथिल क्लोराईड, मिथिल आयसोसायनाइट, मिथिल फ्लोराईड. या प्रश्नाचं जे आन्सर येतं ते येतं पर्याय सी मिथिल आयसोसायनाइट असे. हा जो आहे तो भोपाळ वायू दुर्घटना जी झाली त्याच्यातून बाहेर पडला. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? पर्याय बघा हायड्रोजन, ऑक्सिजन, मिथेन, कार्बन डायऑक्साईड. तर याचे उत्तर येते पर्याय सी मिथेन असे. जीवाश्म इंधन जे आहे ते मिथेनाचे आहे. हायड्रोजनची संज्ञा बघा एच असते, ऑक्सिजनची O2, कार्बन डायऑक्साईडची CO2 अशी आणि मिथेनची CH4. हायड्रोजनचे 4 बॉन्ड त्या ठिकाणी मिथेनच्या स्ट्रक्चरमध्ये येतात. पुढचा क्वेश्चन बघा. गारव्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणून काय वापरलं जातं? फ्रेऑन, अमोनिया, वरील दोन्ही यापैकी नाही. याचे उत्तर येते ऑप्शन 1 फ्रेऑन हे जे आहे ते गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून वापरले जाते. पुढचा प्रश्न बघूयात. जर द्रावणाचा pH 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास त्यातील हायड्रोजन
ची तीव्रता डॅश डॅश होत असते, कमी होते, वाढत जाते, तशीच राहते, सांगता येत नाही. तर याचे उत्तर येते पर्याय एक, कमी होते. केक आणि पाव हलके आणि सचित्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, ब्लिचिंग पावडर. तर या प्रश्नाचे उत्तर येते पर्याय एक, सोडियम बायकार्बोनेट असे. केक आणि पाव हलके आणि सचित्र बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न बघा, जशी जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग डॅश डॅश होत असतो, मंदावतो, वाढतो, बदलत नाही आणि खूप वेगाने वाढतो. याचे उत्तर काय येते पर्याय एक, मंदावतो. जशी जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग हा मंदावतो. पुढचा क्वेश्चन बघायचा आहे, खालीलपैकी कोणते किरणोत्साराचे असा एकक आहे? रुदरफोर्ड, क्युरी, बेकवेरल, चॅडविक. या प्रश्नाचे उत्तर येते बेकवेरल असे. बेकवेरल हे जे आहे ते किरणोत्साराचे एक SI युनिट आहे. पुढचा क्वेश्चन बघा, वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पर्याय बघा, पृथ्वीच्या ध्रुवावर, पृथ्वीच्या विषुववृत्तावर, पृथ्वीच्या अंतर्भागात, पृथ्वीच्या अंतर्भागावर. तर या प्रश्नाचे उत्तर येते ऑप्शन एक, पृथ्वीच्या ध्रुवावर. वस्तूचे वजन हे सर्वात जास्त पृथ्वीच्या ध्रुवावर असते. पुढचा प्रश्न बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? वर्णलेखन तंत्रज्ञान, सोनार तंत्रज्ञान, निष्कर्षण तंत्रज्ञान, आवर्तनांक मापी. याचे उत्तर काय येते? सोनार तंत्रज्ञान असे. समुद्राची खोली मोजण्याकरिता सोनार तंत्रज्ञान वापरतात. पुढचा प्रश्न बघा, चष्म्याचे भिंग कशापासून बनवितात? त्याचे ऑप्शन्स आहेत पायरेक्स काच, फ्लिट काच, सामान्य काच आणि कोबाल्ट काच. याचे उत्तर येते ऑप्शन बी, फ्लिंट काचपासून बनवले जाते. पुढील क्वेश्चन आहे, सर्वसाधारण मानवी डोळ्यांचा स्पष्ट डब्बा किती असतो? 30 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर. तर याचे उत्तर येते 25 सेंटीमीटर असे. पुढचा क्वेश्चन आपल्याला इथं बघायचा आहे, सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह कोणता आहे? शुक्र, बुध, मंगळ, पृथ्वी. तर बघा या प्रश्नाचे उत्तर येते ऑप्शन बी, बुध. सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह बुध असा आहे. पुढचा प्रश्न बघा, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? पर्याय बघा, अल्फा, गॅमा, बीटा, UV किरण. बघा तर या प्रश्नाचं उत्तर येतं गॅमा हे जे आहे ते कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून या किरणांचा मारा केला जातो. पुढचा क्वेश्चन बघा, कर्बोदके हे जीवनसत्व डॅश डॅश यांच्या संयोगातून तयार होते. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि एकही नाही. याचे उत्तर काय येते? पर्याय एक, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन याचे उत्तर येते. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीराच्या गरजेच्या 50 ते 75% ऊर्जा ही डॅश डॅशपासून मिळते. पर्याय बघा, प्रथिने, जीवनसत्व, क्षार, कर्बोदके. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं? तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन डी, कर्बोदके असं. पुढचा प्रश्न बघा, 1 ग्राम कर्बोदकापासून डॅश डॅश कॅलरी ऊर्जा मिळते. 9, 4, 41, 40. पुढचा प्रश्न बघा, याचं आन्सर मी सांगते. ऑप्शन बी, 4. 1 ग्राम कर्बोदकापासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. पुढचा प्रश्न बघा, ऑक्सिडेशन प्रक्रियेद्वारे शरीराच्या ऊर्जेची पूर्तता डॅश डॅश करतात. जीवनसत्व, कर्बोदके, क्षार. तर बघा याचे उत्तर येते ऑप्शन बी, कर्बोदके असे. ऑक्सिडेशन प्रक्रियेद्वारे शरीराच्या ऊर्जेची पूर्तता कर्बोदके करतात. पुढचा क्वेश्चन बघा, 79 नंबर, प्रथिने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि डॅश डॅशपासून बनते. क्षार, फॉस्फरस, सोडियम, नायट्रोजन. या क्वेश्चनचा आन्सर येतं नायट्रोजन असे. थोडक्यात मी सांगते बघा, सोडियमची संज्ञा आहे N, नायट्रोजनची N. तर हे लक्षात ठेवा. प्रश्न बघा पुढचा, मानवी शरीराचा जवळपास किती टक्के भाग हा प्रथिनांपासून बनलेला आहे? त्याच्यासाठीचे पर्याय बघा, 13, 14, 15, 16. तर याचे उत्तर येते ऑप्शन सी, 15 असं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रथिनांच्या अभावामुळे कोणते रोग होतात? सुकटी, चंद्रमुखी, AB आणि फक्त सुकटी. याचे उत्तर येते सी, म्हणजेच सुकटी आणि चंद्रमुखी हे जे आहेत ते
प्रथिनांच्या अभावामुळे रोग होतात. पुढचा प्रश्न आहे, 1 ग्राम स्निग्धापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? 19, 90, 9 आणि 4. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन सी 9 असे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खनिजाच्या अभावामुळे ॲनिमिया हा रोग होतो? पर्याय बघा, सोडियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम. याचे उत्तर येते लोह असे. पुढचा प्रश्न आहे, गलगंडा आजार कशाच्या अभावामुळे होतो? आयोडीन, फ्लोरीन, फॉस्फरस, पोटॅशियम. याचे उत्तर येते आयोडीन असे. आयोडीनच्या अभावामुळे गलगंडा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, कॅल्शियम, फॉस्फरस या खनिजाचा उपयोग आपल्या शरीरामध्ये कशासाठी केला जातो? ऑक्सिजन वहन करण्यासाठी, दात हाडे मजबूत करण्यासाठी, शरीर वाढीसाठी आणि उती निर्मितीसाठी. याचे उत्तर येते दात हाडे मजबूत करण्यासाठी. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळतात? बी आणि सी, सी आणि डी, बी, डी आणि ए, डी. या क्वेश्चनचा आन्सर येतो बी आणि सी ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे ही स्निग्धात विरघळतात? ए, बी, सी, डी, ए, सी, डी, ई, ई, डी, ई, के अँड बी, सी. तर या क्वेश्चनचा आन्सर येतो ए, डी, ई, के ही जीवनसत्वे स्निग्धात विरघळतात. पुढच्या क्वेश्चनकडे निघायचं आहे आपल्याला. ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणते विकार होतात? तर याचे ऑप्शन्स बघा, बेरीबेरी, रातांधळीपणा, त्वचारोग, सुकटी, गलगंड. तर रातांधळीपणा आणि त्वचारोग हा ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा विकार आहेत. पुढचा प्रश्न बघा, बेरीबेरी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? B1, B2, B3, B9. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं B1. बेरीबेरी हा विकार B1च्या अभावामुळे होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, ॲनिमिया हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? B2, B3, B9, B12. त्या क्वेश्चनचा आन्सर येतं B12. ॲनिमिया हा विकार जीवनसत्वाच्या B12च्या कमतरतेमुळे होतो. पुढचा क्वेश्चन आहे, ओके बघा, सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतोय? स्कर्वी, बेरीबेरी, गलगंड, सुकटी. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं स्कर्वी जो आहे तो सी जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. पुढचा प्रश्न बघा, सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात कोणते जीवनसत्व मिळते? जीवनसत्व सी, डी, बी, ई. या क्वेश्चनचा आन्सर येतं जीवनसत्व डी, सूर्यप्रकाशामुळे आपल्याला भेटते. पुढचा क्वेश्चन आहे, कोणते जीवनसत्व रक्त साकळण्यासाठी मदत करतं? ऑप्शन्स बघा, के, ई, डी, ए. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर येतं के, ऑप्शन 1, रक्त साकळण्यास मदत करतं. म्हणजे बघा, जेव्हा एखादी आपल्याला जखम होत असते तेव्हा त्याच्यातून जेव्हा रक्त येत असतं तर एका लिमिटपर्यंतच ते रक्त येतं आणि एका लिमिटमध्ये ते जे रक्त आहे ते थांबतं. तर त्याला के जीवनसत्व जे आहे ते रक्त साकळण्यास मदत करत असतं. पुढचा क्वेश्चन बघा, 94 नंबरचा, ह्या पदार्थाचा जंक फूडमध्ये समावेश होतो? चॉकलेट, चपाती, संत्री, अंडी. तर बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? ऑप्शन 1, चॉकलेट. पुढचा प्रश्न बघा, संतुलित आहार पिरॅमिडमध्ये कोणत्या पदार्थाचा समावेश असतो? तृणधान्य, कडधान्य, फळे आणि भाजीपाला, स्निग्ध पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी, वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर येते तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, स्निग्ध पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी. तर या क्वेश्चनचा आन्सर येतं वरील सर्व, म्हणजे हे तिन्ही ए, सी आणि बी. पुढचा प्रश्न बघा, दुग्धामध्ये कशाची भेसळ केली जाते? पाणी, युरिया, स्टार्च, ए, बी, सी. बघा या क्वेश्चनचा आन्सर येतं ए, बी, सी, म्हणजे युरिया, पाणी, स्टार्च. पुढचा प्रश्न मला आपल्याला बघायचा आहे, पपईच्या बिया कोणत्या पदार्थामध्ये भेसळयुक्त पदार्थ म्हणून वापरल्या जातात? काळी मिरी, मोहरी, काळे बेदाणे यापैकी नाही. याचे उत्तर येते काळी मिरी जे आहे त्याच्यामध्ये पपईच्या बिया भेसळयुक्त पदार्थ म्हणून वापरल्या जातात. पुढचा प्रश्न बघायचा आहे, गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने काय होतं? कुपोषण, अतिपोषण, काही नाही, ऑल. त्या क्वेश्चनचा आन्सर येतं अतिपोषणाचं. वेपर्स आणि इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणत्या वायूचा उपयोग करून कीटक व बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि कोणताही वायू. या प्रश्नाचे उत्तर येते नायट्रोजन असे. तर हे बघा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन असे हे जे ऑप्शन्स ते दिले आहेत तर याच्यामध्ये ऑप्शन बी
नायट्रोजन जो आहे तो वेपर्स आणि इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना या वायूचा उपयोग करून कीटक आणि बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो. पुढचा प्रश्न आहे, उष्णता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात? किलो, डेसिबल, डिग्री सेल्सिअस, किलो कॅलरी. या प्रश्नाचं उत्तर येते किलो कॅलरी. उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरीचा वापर केला जातो. तर बघा, अशा प्रकारे मी आरोग्य भरतीचे महत्त्वाचे असणारे टेक्निकल जे क्वेश्चन्स आहेत ते मी घेतले. याआधी पण मी याचे भाग बनवले आहेत, तर ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा भाग जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी आपल्यासाठी 25% सूट घेऊन आली आहे. ही सूट 31 जुलैपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये कोणते कोर्सेस आहेत की जे तुम्हाला 25%च्या ऑफरमध्ये ऑफर केले जात आहेत? पोलीस भरती, आरोग्य भरती, PSI, STI, MPSC बॅच आणि सर्व सेवा भरती असे हे कोर्सेस आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर नियमित फीसमध्ये तुम्हाला बघा, पोलीस भरती जर बघत असाल तर तो 3 महिन्यांसाठी 1000 नियमित फीसमध्ये आहे, तर तो 750 तुम्हाला मान्सून ऑफरमध्ये मिळत आहे. आणि 6 महिन्याची फीस नियमितमध्ये 1500 रुपये आहे आणि ती मान्सून ऑफरमध्ये तुम्हाला 1250 रुपये अशी मिळते. तसेच 12 महिन्यांकरिता जी फीस आहे ती 2000 आहे आणि ती मान्सून ऑफरमध्ये तुम्हाला 1500 रुपये अशी मिळत आहे. तर आरोग्य भरतीसाठी बघाल तर सेम स्ट्रक्चर फीसचं असणार आहे. 3 महिन्यांसाठी मान्सून ऑफरमध्ये 750, 6 महिन्यांसाठी 1250, 12 महिन्यांकरिता 1500 रुपये तुम्हाला फीसमध्ये कन्सेशन त्या ठिकाणी मिळते. म्हणजे अशा प्रकारे 25% सूट अशी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. त्याच्यानंतर आहे PSI STI बॅचसाठी मान्सून ऑफरमध्ये फीस आहे 1875 रुपये 3 महिन्यांकरिता. नंतर 6 महिन्यांकरिता 3000 आणि 12 महिन्यांकरिता 4500 रुपये. तर सरळ सेवा भरती जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मान्सूनमध्ये 3 महिन्यांकरता 750, 6 महिन्यांकरता 1250 आणि 12 महिन्यांकरता 1550 रुपये अशी फीस मान्सून ऑफरमध्ये मिळत आहे. तर बघा, अतिशय कमी दरात 25% ऑफरमध्ये हे कोर्सची फीस तुम्हाला मिळत आहे. तर 31 जुलै म्हणजे आजच या ठिकाणी शेवटचा दिवस या ऑफरचा आहे. तर लवकरात लवकर जे काही आहे तर ते ॲडमिशन कुठल्या बॅचला पाहिजे ते करून घ्या. अधिक माहितीसाठी 80 10 45 77 60 नंबरवरती संपर्क करा. याच्यामध्ये तुम्हाला सर्व जे लाईव्ह लेक्चर्स झालेले असतील क्लासचे ते कितीही वेळा तुम्हाला बघता येतील. नंबर नोट डाऊन करा आणि अधिक एन्क्वायरी किंवा माहिती हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा. तर लवकरात लवकर जो कोणता कोर्स हवा आहे तो जॉईन करा. तसेच बघा, याच्यामध्ये तुम्हाला ईबुक आणि ऑनलाईन टेस्ट हे मोफत प्रवेश या ठिकाणी आमच्या अकॅडमीतर्फे देण्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आमच्या ह्या नंबरवरती इन्क्वायरी करा आणि ईबुक तुम्ही कितीही वेळा त्या ठिकाणी वाचू शकताय. तर जर ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर प्ले स्टोअरला जाऊन सगळ्यात अगोदर OA अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करा आणि नंतर जो कोर्स घ्यायचा आहे तो इन्स्टॉल करून घ्या.